जगामध्ये भारताची मान खाली गेली. जगामध्ये सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाकडे सगळं जग बघतं. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला या पद्धतीचं अतिशय निंदनीय अशा पद्धतीचं कृत्य ज्या माणसाने केलं त्या माणसाला शूट करायला पाहिजे होतं, त्याला आउट करायला पाहिजे होतं. काय चालू या देशामध्ये? एक हात में गीता और एक हात में जूता. आम्हाला खरं तर मला लाज वाटायला लागली ही की मी सकाळी मॉर्निंग वॉकच्या ग्रुपच्या मध्ये चर्चा करतो. आम्ही लोकांना संविधान शिकवू शकलो नाही. आज किती लोक आले तिथं? मी एवढीला म्हणालो की हे गांधी चौक बंद व्हायला पाहिजे. काय फायदा शिकून तुमचा? 75 वर्ष आम्ही शिक्षण घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये आम्हाला शिक्षणाचा हक्क दिला. काय फायदा 75 वर्षाचा आउटपुट काय? शिक्षणातून आम्ही संविधान शिकू शकलो नाही. हे अपयश आहे आमचा. किती लोक आहेत तिथे? एवढे 3 दिवसापासून हे सगळे बिचारे लाऊडस्पीकरवर पॉम्पलेटवर रात्रंदिवस त्या ठिकाणी धडपड करतायत. तिथं कुणाचंच नाव नाही. परंतु दुसऱ्या बाजूने लोकांचा प्रतिसाद नाही म्हणजे तुम्हाला संविधान बघत नाही, तुम्ही संविधान वाचत नाही, संविधानावर तुमचं प्रेम नाही. हा पहिला प्रयोग नाही. या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा मुंबईला आले तेव्हा या नेत्यांनी त्याच्याकडे साधं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतं त्याचं किती मोठ्यानं स्वागत करायला पाहिजे. आमच्यातला एक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बसतो. त्याची दखल तुम्हाला घ्यावी वाटत नाही? लाज वाटली पाहिजे या प्रशासनाला. मी त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. आणि सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालय चालू असताना अशा पैसे कृत्य घडतात. अरे लाज वाटायला पाहिजे. लाज लाज. आमच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. लोकशाहीचा खून आहे, संविधानाचा खून आहे. तुमची माझी शिकून काय फायदा आहे? आम्हाला आता संविधान वाचवण्याची गरज आहे. एवढे नसतं असं धरणे धरून काहीच होत नाही. मला रस्त्यावर त्या नेपाळच्या लोकांचं मी अभिनंदन करतो. काय चालू आहे? न्यायालय तुमच्या ताब्यात, निवडणूक आयोग तुमच्या ताब्यात, सीबीआय ताब्यात. सीबीआय चौकशीमध्ये परत ताब्यात घे काँग्रेसवाले, भाजपमध्ये परत. हा देश काय होणार आहे मला काही कळत नाही. देशाचं काय होणार आहे मला माहित नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर